कशात मित्रांनो, स्वागत तुमचं एक नवीन एक ब्लॉगमध्ये. ब्लॉग खूप दिवसांनी दिवाळीनंतर आय थिंक सो लई दिवसांनी येतो ब्लॉग, महिन्यांनी. तर आता आपण आज आहे ना चाललो आहे. अचानक भयानक प्लॅन झाला माझा. पन्हाळ्याला चाललो आहे. वाजल्यात 9:30. पन्हाळगडला आणि थोडं अजून आपलं आहे काम पर्सनली, ते पण करायचं आहे. जर पुढचं झालं तर आधी ताण पन्हाळ्याला जाऊयात. तिथं डायरेक्ट आधी मग जे थांबेल तिथे करतो. पहिल्यासारखा जे मोठं ब्लॉग आहे तर अक्कलकोटचा तसं नाही करणार मी. काय तर ते जरा लय जोपर्यंत कॅमेरा घेत नाही तोपर्यंत असंच, पण मजा घेणार राईडची मी. चला. तर मित्रांनो आता 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर राहिले आणि परत गेप घेतले. दुकानाला पाय पण लय कंबर पण सलाईन लावली आपल्या मोबाईलला. चला जाऊयात पुढे जाऊन भेटतो. तिथे बघूत कोल्हापूर लगेच नाही भेट मागे 6-7 किलोमीटर पोचू. त्याप्रमाणे लगेच बघूत आणि लगेच माघार निघतो. चल पन्हाळ्यावर भेटू. तर आता पोचलो आहे आपण पन्हाळ्यावर आणि डायरेक्ट एका बुरुजावर खाली थांबत सोडून आपण बुरुजावर आलो डायरेक्ट. एका धुई असं काय तर नाव आहे बुरुजाचं. काकाने विचारले तर पाण्याची बॉटल वगैरे घेतली तिथं. जाऊयात जरा फोटो वगैरे काढूयात मस्तपैकी वरती जाऊन. तुम्हाला सीन दाखवतो कसं आहे नुसतं बघा. मोठं ब्लॉग नाही केला. घरची आई पण नको म्हणली, रिस्क नको घेऊ. कारण की विषय कसा आहे, जाताना चेस्ट माउंट वापरतो मी. हेल्मेट माउंट नाही अजून. तर हेल्मेट माउंट वापरायचं म्हणल्यावर मोबाईलच्या ह्याच्यामुळे पूर्ण खाली सरकतं आहे. त्यामुळे चेस्ट माउंट वापरतो आहे आणि चेस्ट माउंट वापरल्यामुळं ते लई अवघडून गेलो असतो जवळपास. एवढं फास्ट आलो आहे ना, तेवढं फास्ट येणं झालं नसतं. आलो आहे आता. फोटो वगैरे घेऊयात तुम्हाला. आई म्हणजे घरी वगैरे फोन करतो आईला वगैरे. पुढे बघायचं, पुढे अजून बघण्यासारखं आहे. दुतोंडी बुरुज महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेले एक महत्त्वाचे व प्रभावशाली स्थापत्य टेकडी बुरुज, ज्याचे चित्तथरारक दृश्यासाठी ओळखले जाते. त्याचे नाव कदाचित त्याच्या अद्वितीय रचनेशी किंवा धोरणात्मक संस्थानांशी संबंधित असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी पलायन आणि विविध वेढ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे दुतोंडी बुरुज. जाऊयात पुढं आणि पुढे जाऊन बघूयात. अजून काय बघून पुढं अजून फोन वगैरे आला कुठं जायचं ते सांगितलं तर तिकडे बघू पुढे जाऊ. तर आता पुढचा पॉईंट बघायला आलो आहे आपण, जे आहे सज्जा कोठी. आता सज्जा कोठा. आता सज्जा कोठा, आता सज्जा म्हणजे मराठीमध्ये आपली एक बॅल्कनी म्हणजे म्हणलं जातं. बॅल्कनीला सज्जा म्हणलं होतं मराठीमध्ये. तर हा आता सज्जा कोठा. आता ह्याचा उपयोग काय आपल्याला माहीत नाही. ते ह्याला बघून सांगेन मी गुगलला वगैरे, त्याच्यानुसार सांगतो. तुम्ही बघा ते सज्जा कोठा. आणि इकडं आय थिंक सो पूर्ण हे केलेलं आहे आता, शासकीय वसाहत किंवा हो. आज जाऊन बघत काय ते सज्जा कोठी ही इमारत तिच्या बाल्कनी म्हणजेच सज्जासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, आता आपण आहे सज्जा कोठ्याच्या तळमजल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय ते. म्हणजे आता ही वरती आय थिंक सो झोका वगैरे बांधण्यासाठी जागा वगैरे असेल बघा. ते कड्या जे दिसतात गाड्या ते सगळ्या. आणि इथं उर्दू भाषेचं कार्विंग आहे एक प्रकारचं. तर किती सालचं आहे आपल्या ह्याच्यातलं माहीत नाही. बघूयात आपण पुढे. पण ठीक असं दिसतोय. सज्जा कोठा किंवा सज्जा कोठी काय तर काम म्हणलं जातं. सज्जा हा बॅल्कनी म्हणजे सज्जा आणि कोठा म्हणजे कोठी म्हणजे राहण्याचं ठिकाण. त्यातून सगळं असं पुढं दिसतं. आता जे ट्रिप आली ती मुलांची, त्यांचे सर सांगत होते सज्जा कोठी म्हणजे इथं लहान म्हणजे जुन्या काळात जे शत्रू आहेत त्यांच्यावर पाहणी किंवा टहाळणी करण्यासाठी हे बनवलं गेलं होतं. आता हो नोज तोपर्यंत तुम्ही बघा.
आता धोका म्हणा तर दूर दूर पूर्ण तिकडे दिसतंय, असं तिकडे दिसतंय, ते पूर्ण तिकडचं दिसतंय. मित्रांनो तबकवन उद्यान आहे. आता माझे चार्जिंग पण 28% राहिली आहे, तर बघूयात कुठपर्यंत जाऊ शकतो आपण. चिमण्यांचे वगैरे आवाज येतात. इकडं आहेत. तो उद्यान कुठे, हेच उद्यान असले मे बी. इकडे जे आहे ते तर इकडं एखादी वास्तू दिसते, त्यावर बघू काय नाव आहे काय. तर आता आपण आलो अंबरखाना, म्हणजे जिथं धान्य कोठार मंदिर चालतंय, धान्य कोठारावर तसं म्हणलं चालतंय. इकडं धान्य कोठार आहे अंबरखाना. लहानपणी आलतो इथं, मला आठवत आहे. बघा तोपर्यंत तुम्ही तिन्ही भाषेत माहिती आहे. इथं मी नाही म्हणलं तर मित्रांनो, एवढा लहान होतो ना, म्हणजे थोडा ते समोर मुलगा चालतो छोटा, तेवढा साईज वय होतं माझं. त्यावेळेस आलेलो मी, त्यावेळेस इथं बोर्ड लागलेलं की वर जाऊ नका म्हणून. आता कशासाठी वर जाऊ नका ते मला माहीत नव्हतं, पण इकडे वर जाऊ नका म्हणून सांगितलं होतं. इकडं आय थिंक सो. फक्त आज जाऊन फिरून आलतो. हे बघा अंबरखाना किंवा धान्य कोठार. आता हे बघा तुम्ही, तिकडं पाण्याच दिसते रे, पूल वगैरे बांधल्या टाईपमध्ये. इकडे हे मोकळं आणि इकडं सगळं अंधार आहे. बापरे मस्त रे. वरनं धान्य खाली टाकले जात असतील यातून. इकडं पण आहे, इकडून आहे तुमचं बघायला असेल धान्य. तर धान्याचं कोठार म्हणते तसं आहे का धान्याचं कोठार? काय अंबरखाना. इकडून काय पाण्यावर झाले पण, म्हणजे इकडून मेन दरवाजा आहे हा, बाहेर यायचा हा अंबरकोटाचा दरवाजा. आणि पुढं सज्जा गॅलरी म्हणली चालते की बघा. चला आत बघूयात. आता वरचं जाऊन जर ट्राय आलं तर वर बघूयात. आर्किटेक्चर बघा मित्रांनो, एका दगडावर दगड ठेवले फक्त. हे बघा, एक दगड, ते मोठा दगड बाहेर काढला आणि त्याच्यावर एक स्लॅब ठेवले दगडांचे मोठे मोठे. हे चढून यायचं वर म्हणजे सोपं नाही. आता आतमध्ये बघितलं ना आपण, जे वर ठिकाण होतं तुम्हाला दिसलं का कोपऱ्यात दाखवतो मी, तिथून इथून दरवाजा जायला वर. ते इथंच होतं हे. त्यावेळेस दरवाजा नव्हता, पण त्यावेळेस होतं की जाऊ नका म्हणजे. पलीकडे बघितलं ना आपण, एक सज्जा आतून एक फिरायला जागा आहे ना, त्या जागेचा रस्ता इथूनच आहे. हा जो समोर दिसतोय ना, त्याच्यासाठी तो दरवाजा आहे, म्हणजे कुठून आतमधून चढायला जागा आहे वरती, असं समजून चालवत आपण. आता त्यांनी तर बंद केलं, ह्याच्या अर्थामध्ये आपण तेच समजूयात. अजून करूत आपण. आणि हे खाचे का बरं दिले असतील असे, इथं आणि इकडं पण आहेत. काय तिथं फळी लावली जात असेल का काय, हू नोज. आणि हे बघा आता पिलर्स एका लाईनी दिसतात, दिसतंय. पिलर दिसतच नाही, त्या का समोर समोर भरले.
दिसतात पिलर, दिसतंय का लाईन सेमी ट्रक. खतरनाक काय म्हणतात त्याला, आर्किटेक्चर किंवा विचार करून बांधलेला. आत्ता जे आपले इंजिनियर्स जे पूल वगैरे बनतात त्यांचे जे पिलर्स असतात, कॉलम्स, ते पुढं मागं असतात. आणि हे खतरनाक. अजून एक आहे इकडं तसंच आहे. तिकडं जास्त गर्दी, पण इकडं काही गर्दी नाही आहे. बघूया तर इकडं काय आहे ते तर बघू, सेम असेल किंवा नसेल. इकडं पण तसंच आहे, पण छोट्या ह्याच्यात आहे, मोठं नाही आहे, छोटं आहे. वरचं ते बंद केलं आहे तिकडून हे करायचं. आता ज्यावेळेस अंबरखाना म्हणजे आय थिंक हेच असेल, धान्य कोठारच म्हणलं जात असेल त्याला. मलाही माझ्या अंबरखान्याचा अर्थ मी बघून सांगितले, पण आता ते झालं. आणि इथं असे थोडक्यात एक उंबरटा केल्यासारखं केलं आहे, जेणेकरून मे बी धान्य जर तर ते धान्य बाहेर जाऊन म्हणून रिटेक घ्यायला आलो रे. मगाशी विसरून गेलो ते हे करायचं, प्ले करायचं. तर हे तुम्हाला पट्टी दिसते अशी एक खाली, तर ते एक मेजरमेंट असल्यासारखं होतं. आता काका सांगत होते त्या गाईडवाले की ते मेजरमेंट आहे, त्याप्रमाणे ते धान्य मोजलं जायचं, हाफ आणि फुलचं प्रमाण. आता तिकडं तसं तुम्ही बघितलं असतील तिकडं तसे. पण मला असं वाटतं का की याचा यूज कारागृह म्हणून पण केला गेला असेल एकेकाळी, कारण की ज्या पद्धतीने ह्याचं बांधकाम आहे सगळं पॅक, आणि एका साईडून असं वरतून बघायला तर असू शकतं कारागृह. पण समजा 4 दरवाजे पॅक केले आणि एकच दरवाजा उघडा ठेवला, हा मागचा जो आहे तो, तर इझी कारागृह बनू शकतं. जसं तिकडचं पण आहे तुम्हाला दाखवलं, ते तर सगळ्यात मोठं आहे. असो, आता बघूत पुढं 3 दरवाजा एक आहे तो पाहूयात, आणि पुढचा काय प्लॅन ते बघूयात. मला वेळेस लहानपणी आलतो ना, त्यावेळेस पूर्ण पाणी भरलं होतं इथं. एवढं पाणी होतं की बस, म्हणजे खाली जाता येत नव्हतं. तर अजून बघू, नंतर बाहेरचं दाखवतो तिकडचं. खाली जाऊन खाली काय विचारलं, खाली काहीच नाही म्हटलं एवढं बघण्यासारखं. ही होतं ती हे होतं काय म्हणतात त्याला, पाणी टंचाळं, टाकी पाण्याची म्हणजे चालतंय. आता तरी गजबज आहे, त्यावेळेस किती भयाड शांतता आहे, आणि कसलं भारी वाटतं ऐकायला फक्त ते. जर तुम्हाला चिमण्यांचे आवाज वगैरे ऐकत असतील तर शांतता एक नंबर अशी. जाऊ तिकडे पुढे जाऊन बघू काय आता ते. आता हे बघा, अजून एक वास्तू आहे, त्याच्यात जर बोर्ड लावला असेल तर आपण सांगूच. तिकडे खाली एक दरवाजा टाईप दिसतो इकडं. हा बापरे, इकडे गाडी येते ना, मग चालत का आलोय मी. इकडं तर आता जाणे सगळं बघून मी कोल्हापूरकडं, आणि एक रायडर बघून भेटलं, त्याची गाडी तर मागे तिकडे गाडी भेटली. आता बघू पुढच्या वेळेस त्यालाही घेऊयात राईडमध्ये, आणि आपण पनवेलला जाऊ, पनवेलला राईड, पनवेल टू मुंबई, त्याला सोबत घेऊ. पुढे काहीतरी करू पुढच्या राईडला. आता निघूयात कोल्हापूरकडे. तर आता मित्रांनो झालो आहे आवरून तयार, आणि आता जाणार आहे मी लक्ष्मीमाईच्या म्हणजे अंबाबाईच्या दर्शनाला. जाऊयात दर्शनाला, दर्शन घेऊन येऊयात माघारी, आणि नाश्ता वगैरे करून मध्ये येऊन पुढं घराच्या रस्त्याला आपण म्हणजे माघारी निघूयात. आहे अजून खूप काय करण्यासारखं, पण तसं त्याला हे नाही आहे. मग निघूयात, आणि जाताना जर बाईकचं काय ॲक्सेसरी जर बघायची इच्छा झाली तर ते पण बघूयात, आणि कोल्हापूरमध्ये पण बघूयात, सांगलीमध्ये पण ऑन द वे बघूयात. चला निघूयात. मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे, आणि मी मुखदर्शनच घेतलं, पायदर्शन नाही घेतलं. पायदर्शनाला
2-2.5 तास लागतील म्हणले. बघू शकताय गर्दी किती आहे आणि त्या गर्दीमुळं मोस्टली वेळ लागतो. आता तो पिंक ड्रेसचा मुलगा दिसतो तो इथं होता एक 20 मिनटं आधी, तो तिथं गेला आहे. म्हणजे एवढंच चालू आहे. खूप गर्दी आहे आज. म्हणजे रविवारची एकतर आणि सगळेजण सुट्ट्यानं वगैरे आलेत, ज्यांना सुट्ट्या देताना रविवारच्या. पुढं गाभऱ्याचं वगैरे काम चालू आहे. ठीक आहे, आता बघू पुढं निघत आपण डायरेक्ट सांगली. कारण आता झालं आहे आपलं दर्शन झालं, सगळं झालं, नाश्ताही करून आलो मी. तिथं आहे उडपी जेवण. तिथला मेदूवडा मस्त वाटला मला. मेदूवडा थोडा महाग पण होता, 75 रुपये होता. आणि असं प्लेन डोसा 60 रुपयेचा. पंढरपूर आपलं बरं आहे त्या मानाने. पंढरपुरात किती 50 ते 60 रुपये किंवा 45 रुपये मोस्टली जास्तीत जास्त. जर तुम्ही पण रेणुकामध्ये तिथं जर गेला तर तुम्हाला थोडं 60 रुपयेपर्यंत भेटेल. मेदूवडा पण मोठे होते मेदूवडे, मस्त पोट भरलं. साधा डोसा खाल्ला आणि चहा पिऊन आलो. आता माझा प्लॅन असं बनला आहे की इथून डायरेक्ट सांगलीला जायचं. सांगलीत बाईकचे ॲक्सेसरीज जे आहेत ते बघायच्या. बॅक कॅरियर वगैरे बसून घेऊन काय ते जाईल तेवढं जाईल बघता येईल ते बसून घेऊन पुढचा बंपर वगैरे आणि त्याला फोगलाईट जर झाली फोगलाईटचं तर फोगलाईट बसून घरी निघायचं. आता एवढं केलेच तर पुढं आपल्याला फुल प्रूफ राहावं रायडिंगसाठी, त्यासाठी आपण करूयात. तर आता काय करतो मी, आत्ता वाजले आहेत 9, म्हणजे 8:53, 9 वाजल्यात. आता करतो चेकआउट करून पुढे निघतो मी. चला रेडी होतो, मग भेटतो. चला निघाले झाल्यावरून. हेल्मेट वगैरे घेतलं आहे, आवरून वगैरे निघालो. सामान वगैरे काय राहिले का नाही बघूयात. आणि चला गाडी जाऊन बाहेर घेतो, पार्किंगमध्ये लावली खाली बेसमेंटला. ते बाहेर घेतो, मग तिथून निघूयात पुढे डायरेक्ट. असं सांगलीमध्ये गेल्यावर भेटूयात. आता काय जास्त व्हिडिओ करत बसत नाही मी, डायरेक्ट सांगलीमध्ये जाऊयात. ते बघूयात दुकान आहे का ओपन वगैरे आणि करूयात जाऊन तिथे विषय. मित्रांनो, आपण कुठले एरियात हे माहीत नाही मला. आवाज येते का नाही तुम्हाला माहीत नाही मला, पण इथं सगळं पवन चक्कर पुढं हे दिसतोय मला, हायवे दिसतोय. इकडून चालू होते पवन चक्क्या, तर इकडून पार ह्याच्या पण पलीकडे मग माझं जर थांबून दाखवलं असतं तुम्हाला, या डोंगराच्या पलीकडं इकडं सगळीकडं अशा पवन चक्क्यात. तर तिकडं पण आहेत. आय थिंक सर दिगंची की माहिती आहे असं इथं दिसत पलीकडे हे वर्ग पाहते, तिकडे पण आहेत. इकडे पण दिसत पाहते बोटाच्या पुढे करेक्ट या ठिकाणावर. शांत वाटतं. फक्त तिकडे हिरवळ पाहिलं झालं. एवढं सगळं जे वसडवलं ना मारण, ते हिरवळ असते ना, क्लास वाटलं असतं. आणि असं आपण थोड्याशा पण करू एक व्हिडिओ आपले ब्लॉग्स. तुमचा सपोर्ट असेल तर कॅमेरा पण घेऊ आपण 6 महिन्याने. चला जाऊया तर घरी. घर थोडंच राहिलं आता, जवळपास 3:30पर्यंत पोचलं आपण. टायमध्ये दाखवतो आता किंवा 3:30पर्यंत पोचल. चलाच निघतो आपण. तर मी बघितलं आता, आपण आहे ते दिगंश मार्गाला आहे. सॉरी माहिती दिगंशन. इथं बघा इथं तळं. तर कॅमेऱ्यात दिसत नाही एवढं, पण तळ्यात म्हणजे असं एवढं भारी व्ह्यू आहे सगळं इकडं. म्हणजे इथं एवढं असं बघायला भारी वाटतं. इथं डोळ्यानं तर वाटतंय, याला काय माहीत नाही. लिटरली बाईक कॅमेरा पाहिला असता काय मजा आली आत्ता. म्हणजे रोड एकदम मस्त लिनिंग होते, इकडून गाड्या वगैरे येतात दिसत एक नंबर. ठीक आहे, चल निघूयात आपण पुढे. आता आपल्याला अजून गाठायचं आणि राहिलेलं आहे फक्त 74 किलोमीटर, 72. चला निघू. आपण आता पोचलो घरी. चिंदी ब्राउनी आपली वाट बघत असलेली. घरी पोचलो. जातो स्टेशन मस्त